हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं फूड थेरपी विथ वेदामध्ये. तुम्ही हे बघू शकता. आज आपल्याकडे काय काय आहे. सगळं काही कलरफुल आहे, छान आहे आणि किड्स फ्रेंडली आहे. संध्याकाळचा नाश्ता काय करायचा, आणि आता सुट्ट्याही चालू झालेल्या आहेत. सो संध्याकाळचा नाश्ता हा स्पेशल असलाच पाहिजे आणि काहीतरी वेगळा सुद्धा असला पाहिजे. सो खूप टेन्शन येतं, खूप विचार करायला लागतं, कारण का आजकालची मुलं फार फझी इटर्स आहेत आणि त्यांना असं छान असं दिसणारं पाहिजे, नुसतं टेस्टलाच नाही तर दिसायला पण सुंदर पाहिजे. सो मग आजचा हा छोटासा शॉर्टकट म्हणा किंवा असं क्विक असं हे म्हणा, तर आता आपण बघूया. तर मी तुम्हाला रेसिपीचं आधी नाव सांगते. हे आहे ओपन सँडविच. पिझ्झाचे सगळे काही बेस आहेत, बेसिक गोष्टी आहेत. तुम्ही ह्याच गोष्टी सेम घेऊन पिझ्झा पण बनवू शकतात आणि ह्याच सेम गोष्टी घेऊन तुम्ही ओपन सँडविच, क्लोज सँडविच हवं तसं बनवू शकतात. ग्रिल सँडविच, टोस्ट सँडविच, एनी काइंड ऑफ सँडविच किंवा पिझ्झासाठी सुद्धा यूज करू शकतात. तर आता आपण बघूया ह्याला लागणारं साहित्य. सो आपल्याला लागणार आहे ह्याच्यासाठी बारीक चिरलेला कांदा, एकदम बारीक चिरलेला आहे. मग सिमला मिरची तुम्ही बाकीच्याही घेऊ शकतात, जे रेड अँड येलो बेल पेपर मिळतात ते. माझ्याकडे नाही आहे सध्या अवेलेबल, सो मी ग्रीनच यूज करते. हा आहे टमेटो बारीक चिरलेला. ह्याचं काय करायचंय, ह्याच्या बिया काढून घ्यायचा, आतला जो पल्प असतो तो काढून घ्यायचा आहे. वरचंच हे करायचंय, कारण का ते पाणी सोडतं आणि मग आपलं सँडविच होईल सॉगी. सो ते नको व्हायला म्हणून आपण हे असं कट करून घ्यायचं. हे सुद्धा बारीक चिरलेलंच पाहिजे. आणि हे आहे आपले लाडके आवडते कॉर्न, जे सगळ्यांनाच आवडतात, स्पेशली लहान मुलांना खूप आवडतात. आणि हे मी बॉईल केलेले आहेत. हे आहे आपलं पिझ्झा मिक्स और हर्ब्स म्हणतात ते. हे मिक्स हर्ब्स आहे, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. सो हे घ्यायचं. चवीसाठी मीठ अगदी अलगदच आपण हे करायचं आहे, जास्त नाही, कारण का ह्याच्यामध्ये चीज आहे, बटर आहे, टोमॅटो केचप आहे. ह्या सगळ्यामध्ये मीठ असतं, पण तरी सुद्धा हलकंसं मीठ थोडंसं असलेलं चांगलं. हा आहे मिओनीज. आजकाल फ्लेवर्ड मिओनीज बऱ्यापैकी मिळतात, तुम्हाला जसं आवडेल तसं. मी हा ओरिजिनल क्लासिक मिओनीज घेतलेला आहे. देन हे आहे चीज. हे मिक्स चीज आहेत. याच्यामध्ये मॉझरेला, चेडर आणि आणखीन एक कुठचं तरी आहे, सॉरी मी विसरले. बट हे डाइज्ड आहेत. आजकाल असे वेगवेगळ्या ब्रँडचे डाइज पॅकेटमध्ये असे मिळतात, तेच मी घेतलेले आहे. हा आपला रेग्युलर टेबल बटर आहे, जो आपण रेग्युलर यूज करतो तो. आणि हे आहे टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस जे मिळेल ते. आणि मेन आपल्याला लागणार आहे ब्रेड. आणि मी ह्या सँडविचला ओपनच ठेवणार आहे. तुम्ही पाहिजे तर क्लोज सँडविच सुद्धा करू शकतात. आणि मी ह्याला ओव्हनमध्ये ग्रिल करणार आहे. तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक ग्रिलर असेल तर ते तुम्ही यूज करू शकतात. टोस्ट करू शकतात तव्यावरती, किंवा मग आपल्या टोस्ट मेकर येतो त्याच्यामध्ये सुद्धा टोस्ट करू शकतात. आणि जर तुम्ही क्लोज सँडविच बनवणार असाल तर हे बघा, हे अशा प्रकारचं मार्केटमध्ये आपल्याला टोस्ट मेकर मिळतो, जो असा ओपन होतो, असा ओपन होतो. अँड यू कॅन पुट युअर सँडविच इन दिस. आणि त्याला आपण डायरेक्ट आपल्या गॅसवरती, गॅसच्या फ्लेमवरती आपण असं टोस्ट करू शकतो. जे आपल्याला मार्केटमधल्या सँडविचवाल्यांकडे मिळतं तेच. जास्त एक्सपेन्सिव्ह नसतं. तुम्हाला हे तुमच्या रेग्युलर मार्केटमध्येही मिळेल, किंवा मग तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकतात, जसं तुम्हाला किंवा हे जर नको असेल तर साधं सिंपल आपल्या रेग्युलर तव्यावरती थोडंसं ब्रेड स्प्रेड करून त्याला असं दोन्ही साईडनी व्यवस्थित तुम्ही टोस्ट करू शकतात. नाहीतर ओव्हनमध्ये जर तुम्हाला टोस्ट किंवा ग्रिल करायचं असेल तर 150 डिग्रीला फॉर 10 मिनिट्स प्री हिटेड ओव्हनमध्ये आपण ग्रिल करायचं किंवा टोस्ट करायचं.
प्रीहीट करायचा आधी अवनला 150 डिग्रीला. मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह असेल तर त्याला सुद्धा सेम तसंच. पण तुमचा कसा आहे मायक्रोवेव्ह किंवा कसा आहे OTG त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. मोठा असेल तर थोडा जास्त वेळ लागेल, छोटू असेल तर थोडा कमी वेळ लागेल. ते वेळ तुम्ही अंदाज घेऊन ऍडजस्ट करू शकतात. माझा मोठा आहे OTG, थोडासा वेळ लागतो म्हणून मला 10 मिनिटं, कधी कधी 10 मिनिटाच्या आत सुद्धा गरम होऊन जातं. इट डिपेंड्स ऑन मशीन टू मशीन. सो आता आपण वेळ न घालवता पुढची रेसिपी बघूया. सो इथे मी आता ब्रेडला व्यवस्थित बटर लावून घेणार आहे. बटर ह्यासाठी की बटर एक बेस तयार करतो आणि जे काय आपण ठेवतो त्याच्यावरती वेजीज म्हणा किंवा काही म्हणा तर ते व्यवस्थित इंटॅक्ट राहतात. कारण ह्या ज्या कॅव्हिटीज असतात ब्रेडमध्ये त्या बटरनी झाकल्या जातात. सो असं करून मी आता 4 स्लाइसना व्यवस्थित बटर लावून घेते. आपल्या 4 स्लाइसना बटर लावून झालंय. आता त्याच्यावरती मी हे टोमॅटो सॉस केचप जे आहे ते आपण लावू शकतो. आणि आजकाल बाजारामध्ये रेडीमेड पिझ्झा सॉस किंवा मग पास्ता सॉस किंवा 2 in 1 सॉस जे काय आहे ते मिळतात, ते सुद्धा तुम्ही लावू शकतात. किंवा मग घरी सुद्धा तुम्ही पिझ्झा आणि पास्ता सॉस बनवू शकतात आणि तो अगदी 1 महिन्यासाठी सहज तुम्ही एअरटाईट कंटेनर मध्ये फ्रीज मध्ये ठेवू शकतात. तोही घेऊ शकतात, बनवून ठेवू शकतात जसं वाटेल तसं. ह्याच्या बदली जर तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल तर स्पायसी टोमॅटो चिली सॉस मिळतो. वेगवेगळ्या पद्धतीचे सॉस आजकाल अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही लावून सँडविच बनवू शकतात. आणि हे खास करून लहान मुलांसाठी आहे, तर लहान मुलांना जास्त तिखटाचं आवडत नाही. सो मग हे टोमॅटो सॉस इज रिअली गुड. आता हे आपल्याला लावून झालंय तर ह्याच्यावरती मी अगदी हलकंसं फॉर एक्स्ट्रा फ्लेवर म्हणेन थोडंसं मी हे हर्ब्स असे इथे स्प्रेड करते. हे असे व्यवस्थित छानपैकी असे स्प्रेड करायचे. आणि मग त्याच्यानंतर आता आपण एक एक आपल्या भाज्या ऍड ऑन करत जाऊया. तो सर्वात पहिलं मी टाकणार आहे सिमला मिरची. अगदी एकदम तुडुंब भरून भरून टाकू नका, कारण का मग आपला ब्रेड कसा एकदम सॉगी होईल. ब्रेडला सॉगी होऊ द्यायचं नाहीये. कारण का ह्या भाज्या कशा असतात, ह्या जरा अशा पाणी सोडणाऱ्या भाज्या असतात. सो मग हलकस हलकस आणि आपल्याला बाकीच्याही इतर गोष्टी टाकायच्या आहेत म्हणून हलकं हलकस असं टाका. आणि कलर ही किती प्रिटी दिसत आहेत. मुलांना असे रंग बघायला खूप आवडतात जेवणामध्ये. आणि हल्लीची मुलं खूप स्मार्ट आहेत त्या बाबतीत. त्यांचं जेवण फक्त टेस्टला नाही तर दिसायला पण त्यांना असं प्रिटी पाहिजे असतं. ॲटलिस्ट मी माझ्या मुलीच्या ह्याच्यावरनं सांगेन. आणि हे छानपैकी असं आपण डेकोरेट करूया साधारणपणे. आय एम नॉट द एक्सपर्ट बट आय ट्राय टू बी सो दॅट ॲटलिस्ट थोडंसं तुम्ही रेग्युलर ब्रेडच्या बदली मल्टीग्रेन ब्रेड वगैरे पण घेऊ शकता. असं हे नाहीये. मला जो मिळाला तो मी घेतला आहे. हा रेग्युलर आपला सँडविच ब्रेड आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे, मी आधी अनियन टाकते मग मी टाकते कॉर्न का जरा वरती असे दिसलेले छान वाटतात आणखी. सो अनियन टाकते मी आधी, हलकासाच अनियन. लहान मुलांना पटकन असं अनियन पसंत पडत नाही. सो हलकसा अनियन. आणि ह्याच्यामध्ये पाहिजे मोठ्यांसाठी बनवणार असाल तर तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा ऍड करू शकता. मी ते ऍड केलेलं नाहीये. सो यू कॅन ऍड दॅट.
अजून एक प्रकारचं तुम्हाला सँडविच दाखवणार आहे, थोडंसं डिफरंट काहीतरी. सो त्याच्यासाठी आपण घेणार आहोत मिओनिज. मिओनिज सगळ्यांना सँडविचमध्ये आवडतं, नाही आवडत असं हे आहे. माझ्या मुलीला नाही आवडत, तिला लावून खायला असं आवडतं. सो हे आपण घेणार आहोत मिओनिज आणि त्याच्यामध्ये हे ॲड करणार आहोत. हा जो काही उरलेला जो आपला सॉस आहे, जास्त नाही, हलकासा असा सॉस आपण ॲड करणार आहोत आणि ह्याला आपण छान एक मिक्स देणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला आपण. आणि हे आपलं रेडी आहे. सो आणि ह्याला आपण आता लावणार आहोत आपल्या ब्रेड वरती आणि एक वेगळ्या पद्धतीचं बनवणार आहोत. ते साईडला ठेवते. सो पहिल्या आधी आपण लावणार आहोत बटर, व्यवस्थित अगदी. बटर हेल्प्स लॉट. छान असं. आणि मी एक सजेस्ट करेन की म्हणजे एकदम असा ताजा ताजा ब्रेड घेऊ नका फॉर मेकिंग सँडविच. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे आणि मला कोणी सांगितलेलं पण होतं. 1 डे ओल्ड ब्रेड घ्या. म्हणजे एक सपोज आज जर मॅन्युफॅक्चर केलाय तर आजच्या डेटचा नको घेऊ तुम्ही. जो काल मॅन्युफॅक्चर केलेला होता किंवा काल मार्केटमध्ये कालची डेट आहे ते वालं पॅकेट तुम्ही उचला. हा माझा लेटचा आहे. हा 1 डे ओल्ड ब्रेड आहे. सो हा कसा थोडासा फर्म होतो, जसा एक दिवस जातो तसा तो एक थोडासा फर्म होतो, एक फर्मनेस येतं त्याला. आणि सँडविचला ते व्यवस्थित मग हँडल करू शकतो, कारण का आपण बऱ्यापैकी इंग्रेडियंट्स त्याच्यावरती टाकतो, तर ते व्यवस्थित हे करतं, पकडून ठेवतं, सॉगी होत नाही आपलं सँडविच. सो नेहमी कुठचंही अगदी सँडविच बनवायचं असेल, ओपन क्लोज ग्रिल जसं आहे तसं, हा एक म्हणजे ही एक गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. 1 डे ओल्ड ब्रेड असेल तर तो फर्मली आपल्या सँडविचला पकडून बसेल. सँडविचच्या इंग्रेडियंट्सना सॉगी होणार नाही, छान क्रिस्पी असं बनेल. जर तुम्ही हे करणार असाल, ग्रिल करणार असाल, टोस्ट करणार असाल किंवा मग असं हे. पण जर तुम्ही फ्रेश वालं बनवत असाल तर ऑफकोर्स त्याच दिवसाचा तुम्ही घ्या, ते फ्रेशच छान लागेल विदाउट ग्रिल अँड ऑल जर तुम्ही खाणार असाल तर. सो हे झालं आपलं बेस रेडी. तर ह्याच्यावरती जस्ट प्ले. मी तर माझ्या मुलीच्या हातामध्ये देते हे सगळं इंग्रेडियंट, तिच्या समोर ठेवते आणि तिला जे हवं ते करू देते अँड शी लाईक्स इट व्हेरी मच. सो मी हे बनवणार आहे कॅप्सिकमचं आणि अनियन्स. आणि मुलांना ह्या अशा गोष्टी ना करायला खूप आवडतात. आणि मी हे वालं बनवणार आहे टमेटोचं आणि आपली स्वीट कॉर्न्स जे बॉईल केलेले आहेत. जस्ट प्ले. कधी कधी खेळणं खूप छान असतं आणि आपण आपल्या जेवणाबरोबर एक्सपेरिमेंट करत खेळतो, वेगवेगळ्या अशा पद्धती यूज करतो. इट्स रिअली गुड. मजा सुद्धा येते आणि जर लहान मुलांनाही आपण आपल्या बरोबर घेतलं की त्यांना सुद्धा आवडतं आणि दे फील लाईक अरे वा हे मी केलंय आणि ते खायला रेडी असतात. मग हे मेन रिझन असतं ॲक्च्युली प्रत्येक मम्माचं मुलांना इन्व्हॉल्व करायला खाण्याच्या ह्याच्यामध्ये. मी नेहमी तिला इन्व्हॉल्व करते जेवण बनवता. मग तिचे भरपूरसे प्रश्न असतात, हे इन्ग्रेडियंट काय, ते इन्ग्रेडियंट काय, मग हे असंच का वापरायचं, तसंच का वापरायचं, मग ते हे आधीच का टाकलं वगैरे, असं भरपूर असतं. मजा येते लहान मुलांबरोबर आणि आपणही त्यांच्याबरोबर लहान बनतो आणि खरंच खूप एन्जॉय करतो. जेवण बनवणं तर मी अतिशय एन्जॉय करते, पण ती एक ॲड ऑन इन्ग्रेडियंट सारखी असते जी एक्स्ट्रा टेस्ट आणते असं मी म्हणेन. सो हे आपलं रेडी आहे. परत मी ह्याच्यावरती थोडेसे हर्ब्स टाकणार आहे आणि जशी ती बॅच आपली कंप्लीट होईल तसं मी हे टाकणार आहे.
दिसायला खूपच मस्त वाटतायत आणि असं एकदम असं टेम्प्ट झालं आहे कधी खाऊ. आणि आय होप तुम्हाला हे नक्की आवडतील आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघाल. उप्स होतं असं. आणि प्लीज तुम्ही माझी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी. आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल आणि स्पेशली लहान मुलांना नक्कीच आवडेल. ह्याच्यामध्ये व्हेरियंट्स आहेत आणखीन काय काय. वेजीसच्या ऐवजी तुम्ही चिकन सुद्धा घालू शकतात. तुम्ही पाहिजे तर पनीर घालू शकतात. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही घालू शकतात किंवा एकच कुठची तरी वेजी यूज करून सुद्धा करू शकतात. एनिवेज यू कॅन जस्ट एक्सपेरिमेंट. सँडविच ही अशी एक गोष्ट आहे ना, तुम्ही जितकी एक्सप्लोअर करा, जितके एक्सपेरिमेंट्स त्याच्यावरती करा, तितकी ती छान खुलत जाते. आणि त्यामुळे मला सँडविचेस खूप आवडतात. माझ्याकडे भरपूर अशा वेगवेगळ्या रेसिपीज आहेत, मला नक्की तुमच्याबरोबर शेअर करायला आवडणार आहे. ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, काही सजेशन्स द्यायचे असतील तर द्या. यू कॅन कनेक्ट विथ मी ऑन इंस्टाग्राम. मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला जर मेल करायचा असेल तर माझं मेल ID पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवा म्हणजे माझी नवीन रेसिपी आली की तुम्हाला कळेल. लाईक नक्कीच करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्स बरोबर. तुम्हाला काही आणखीन सजेशन्स द्यायचे असतील वेगवेगळ्या रेसिपीजबद्दल किंवा मला काहीतरी सजेस्ट करायचं असेल की हे असं पाहिजे तसं नाही, तर प्लीज यू आर ऑलवेज वेलकम. अँड आय वुड से कुक पॅशनेटली, सर्व विथ स्टाईल, spread love with food therapy. Thank you so much.